तर आंबा काढायला जुगाड हा केला, हा पण यूट्यूबमध्ये बघून मी केला। ही बॉटल एक कापलेली आहे इथे, याला पुढे थोडंसं त्रिकोणी कट केलं आहे जेणेकरून याचं आंब्याचं देठ तुटतील। हे ते आंबा आहेत ते अजून कच्चा आहेत, पिकायला नाहीत। हे बघा, हे पाड अजून त्याला धरलेला नाही आहे, जसं की आंबं त्या झाडाला आंबं लागाय नाहीत बाळा। ते ह्या डांपीचं दिसतंय तरी ते ह्या झाडाची डांपी तिकडे गेली आहे नाही, ह्या बघ ह्या झाडाची डांपी त्या झाडात मध्ये गेली आहे म्हणून तुला वाटतं तिथं आंबं लागल्यात, त्या झाडाला आंबं लागाय नाहीत। तर आज इतके आंबे सापडलेत, त्याच्यामध्ये हा एक खालील आंबा लागला खराब। हे फणसाचं झाड आमचं अजून पण किती 5 फणस आहेत त्याला, हे ते 2, हा एक 3, एक 4 आणि हा 5। एक काढलेला आहे घरी, 6 होतं, एक चोरीला गेला। नमस्कार मित्रांनो, आज सकाळी सुरुवात केली आंबा काढण्यासाठी। शेतात जे परड्यात आंबा आहेत ते काढायचे आहेत आज। परवा थोडेफार काढलेले आणि आज राहिलेले बऱ्यापैकी आंबे काढायचे आहेत। बघूया केवढे निघतात काय निघतात। हे बऱ्यापैकी आंबे सगळे पाडाला आलेत। शिवंश पण आहे बरोबर, हे सांभाळणे मला काहीतरी लागेल। अडचण आहे थोडी इथे। आंबा काढायला जुगाड हा केला, हा पण यूट्यूबमध्ये बघून मी केला। ही बॉटल एक कापलेली आहे इथे, याला पुढे थोडंसं त्रिकोणी कट केलं आहे जेणेकरून याचं आंब्याचं देठ तुटतील आणि याला ही कॅटी बांधलेली आहे। हे आता छोटी बांधले, आता छोटे जेवढे म्हणजे जवळपासचे आंबे काढायचे आणि बाकी बऱ्यापैकी वरती गेल्यानंतर याला काठी मोठी जोडायची। हे आंबे पिकलेले खाल्यात पक्ष्याने। आंब्याची साईज बघा, तुम्हाला मी परवा सांगितलं होतं। हे बघा, नारळ एवढा आंबा असतात या आंब्याला। कोय खूप छोटी आणि आंब्याला जो गर असतो तो जास्त असतो आणि आंबा भयानक स्वीट आहे, गोड आहे। हां शिडी कशाला? हे आता जवळचा आंबा काढायचं मला, वरचं काढायचं पहिला, हाताला येताला काढूया। हां पाडाला आलेलं तेवढं काढायचं। तर ही सुरुवात झाली आंब्याला, पहिला आंबा उतरलेला आहे आज, म्हणजे जो जुगाड केला आहे तो कामी येतोय। हा बघा आंबा, हा पाडाला आलेला आहे। आता याला धुवून स्वच्छ धुवावं लागतो, नाही तर जरामुळे थोडासा लागतो आंबा किंवा कडवट होतो। जुगाड बऱ्यापैकी कामाला आलाय, पण जसं आंबा काढायला लावलं हिसका देऊन देऊन तशी बाटली पुढे 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 अशी फाटत फाटत गेलेली आहे, कट झाले। पण आंबा बऱ्यापैकी काढल्यात। तर तिकडे शिव घ्यायला लागलाय आंबा, एक बुट्टी भरली आंब्याची आणि बाकी असे आंबे जे अजून पाडायला आले नाही ते काढणार नाही मी, 1-4 दिवसानंतर काढायचे ते। जेवढे पाडायला आले तर वरचे आंबे सगळे काढलेले आहेत, अजून थोडेफार त्या बाजूला आंबे ते काढायचे आहेत। आमच्या ह्या झाडाला बाजू झाड आहे त्याला आंबेच कधी लागत नाहीत, फक्त एक झाड आहे हे आंबे देतं। ह्याला मग एका वेळेला लागले होते पण आंबे एवढे खास नव्हते। पुढच्या वर्षी बघायचं येतात का नाही, तर ते झाड काढावं लागेल आणि त्याच्या जागी दुसरं काहीतरी चिक्कूचं झाड किंवा दुसरं काहीतरी लावायचं विचार चालू आहे सध्या तरी। आता इकडचे काय, तो समोरचा आंबा आहे तो तसे पाडाला आलेले जेवढे गावतात तेवढे काढणार आणि बाकी आजचा आंबे काढण्याचा कार्यक्रम इथे संपवला जाईल। शिवा किती आंबे सापडले बाळा? लई सापडल्यात, ठीक आहे। हे ते आंबा आहेत ते अजून कच्चा आहेत, पिकायला नाहीत। हे बघा, हे पाड अजून त्याला धरलेला नाही आहे, जसं की आंबं। झाडाच्या ह्या बाजूला जेवढा आंबा आहेत तेवढ्याला पाड कमी आहे अजून, हे एक मला वाटतं 4-5 दिवसानंतर काढायचे। ह्या बाजूचे बऱ्यापैकी आंबे काढलेत मी। हे इकडचं आंबा वरचं जेवढ्यात ते कच्चंच आहे अजून।
आंबा ह्या वेळेला बऱ्यापैकी आंब्याचं उत्पादन आहे, त्याच्यामुळे आंब्याचा दर पण कमी आहेत. पण असं म्हणतात आंब्याला मोहर जास्त आला की दुष्काळ 100% पडतो. यावेळी आंब्याला मोहर जास्त होता आणि ह्याच वर्षी उन्हाळा एवढा तीव्रतेनं होता की ह्या अगोदर असा उन्हाळा बघितला नसेल. ती बुट्टी भरलेली आहे. शिव कंटाळला आहे, म्हणतोय बस आता उद्या काढूया. काय ते बुट्टी नको आता, झाले तर पाडाला आलेले आंबे काढलेत मला, बस झाला. कच्चा आंबे काढायचे नाहीत. त्या बाजूला बघूया खालनं आंबे केवढं आल्यात आणि मग बघू काढायचं का नाही ते. हां काय ते कोणतं? त्या झाडाला आंबे लागाय नाहीत बाळा. ते ह्या डांपीचं दिसतंय तरी ते ह्या झाडाची डांपी तिकडे गेली आहे नाही. ह्या बघ, ह्या झाडाची डांपी त्या झाडात मध्ये गेली आहे म्हणून तुला वाटतं तिथं आंबे लागल्यात. त्या झाडाला आंबे लागाय नाहीत. कुठे बघू, थांबालो उतरतो. हे इथं 2 पडलेले आंबे सापडले मला. हे आंबे बघा अजून किती खाली आहेत. इथं बसून आंबे तोडू शकतो. इथं खाली आहेत आंबे. इथं हत्तीगावतामध्ये आलेत. हत्तीगावात इथलं मुद्दाम कापलेलं नाही आहे, कारण शेताच्या बाजूला तिकडे लगेच रस्ता आहे आणि बारकी पोरांचं काय सांगता येतं, आंबे काढायला येतात लगेच. आंबे काढण्याबद्दल काय नाही, अस्काट आहे, साप वगैरे असतात, काय असतात, रिस्क आहे, पण त्यांना कळत नाही. त्याच्यामुळे इथलं हत्तीगावात कापायला आलेला असून सुद्धा आम्ही कापायला नाही. ते 2 आंबे तर सापडले, पण अजून एक आंबा इथं पडलेला आहे अंदाज आहे माझा. हा बघा आंबा इथे कच्चा आहेत. हा आंबा इकडे किती जवळ आंबा आहेत. हे आमचं शेत आणि हे आंबा. आता इथं पाडाला आलेला हा आंबा आहे. तिकडे एक आहे, हा हे एक आहे. 2-3 आंबे आहेत तिथं पाडाला आलेले, ते काढूया. इथं वांग्याची रोप लावलेले आहेत. पाच दिवस मे बी आठवडा, त्याच्यानंतर आंब्याच्या झाडाचे सर्व आंबे काढायला येतील. आता एक आडी घातली आंब्याची, ही आता दुसरी आडी घालणार आपण आणि ही नंतर काढल्यानंतर ही तिसरी आडी होईल. यावेळी आमरस थाळी पण आम्ही चालू करणार आहे. हे आंबे वापरता येतील. हे आंबे बऱ्यापैकी पडून खराब झालेत. मला वाटतंय हा मगाशी खराब झालेला आंबा पडलेला वाऱ्यानं, त्याचाच आवाज आला होता. शोधतोय मगाचपासून, तो आंबा सापडत नाही. अस्कट आहे तेवढं. हा आंबा डोकीला लागतोय. शिवांश काय करायला गेलास? हे अशी लहान मुलं असतात. आता इथे होता, इथून गेला घरी तो, मला माहिती पण नाही. तर आज इतके आंबे सापडलेत, त्याच्यामध्ये हा एक खालीला आंबाला आला खराब. ओ हां आलो. बाकी हे जवळपास 30-35 वर आंबा असतील. हे आता घेऊन जाऊया आणि धुवून हे पिकत घालायचं. हे फणसाचं झाड आमचं अजून पण किती 5 फणस आहेत त्याला. इथे 2, हा 1, 3, 1, 4 आणि हा 5. एक काढलेला आहे घरी. 6-7 होतं, एक चोरीला गेला.
अशी ते फळ आहे खायचीच माणसं. सांगून मागून घेतलं की चालतंय. अरे लहान कोणीतरी पोराने चोरला असला तर चढा की नाही बघा. आला असेल त्या. हाय मी इथंच आहे आणि मी कामावर बी तुमच्या संघ येतोय. मित्रांनो आंबा वगैरे काढून आणलेत आम्ही. आता पिंजर पण घेऊन आलो. हे ते आहे पिंजर आपलं. हे आता आडी घालायची आहे. त्याच्या बाजूला आमचं बाळाचं मांजर आहे. आता आमचं घर कोणी बघाय नसेल व्हिडिओमध्ये दाखवत नाही. हा मास्तरांचा गोठा आहे ते जनावरांच्यासाठी बांधलेला आहे. आणि हे इकडं आंबं ठेवलेलं आहे. हे आता आंबं घालायचं ठरलेलं आहे आपल्या हॉलमध्ये. हे आता टेबल टीव्हीचा जो टेबल आहे त्याच्या खाली ही आपण पिंजराची गादी हातरले. हे आता पिंजर घेऊन आलेलो. याच्या खाली आपण ही मुंग्याची पावडर पण टाकलेली आहे, कारण ते आंबे पिकायला आले की त्याला मुंगे वगैरे लागतात, खराब करतात आंबे. आता हे ते आंबे आहेत आणि ही आंबे इथं ठेवणार. त्याच्यावरती परत टाकायला ही पिंजर आहे. आणि एक आडी हॉलमध्ये ही दुसरी इथे घातलेली आहे, ती पहिलीवाली. ही 2-3 दिवसामध्ये 4 दिवसामध्ये ही आंबं पिकतील. मग शिवांशला आंबे खायला है ना रे. आंबरस खाणार का आंबं खाणार फक्त? आंबरस खाणार. चपाती पुरी चालत नाही. नाही चालत. हे ते आंबं घालूया, या मदत करूया. हे आंबा तर आपण आंब्याची आडी घातलेली आहे. याच्यावरती पिंजर टाकायचं. पिंजरावरती आणि 2-4 हातरून धोपटे वगैरे टाकायची जाडजूड, म्हणजे याला चांगली ऊब मिळते आणि पिकते व्यवस्थित आंबं. हे जवळपास 40 आंबं आहेत, 41. आणि त्या आडीमध्ये आहेत 40भर आंबं. आणि झाडावरती एक असतील अजून 100भर आंबं. एवढंच जास्त आंबं यावेळी झालेलं नाहीत आपल्याला. आता ही पिंजर जे आहे इथं ठेवलेलं ते याच्यावरती घालायचं. म्हणे दुसरं कुठं आहे ते? हे इकडे पिंजरात यायचं नाही. ही आता आमची आडी पूर्ण झालेली आहे. ह्याच्यावरती धोपटे वगैरे टाकलेत, रग वगैरे. तर मित्रांनो आजचा व्हिडिओ इथे संपवतो. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि जाता जाता सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका.